नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मीकांत रांजणे यांच्या मैना या कथासंग्रहातली कथा खेळणीवाला. हे खेळणीवाला, जुनी नवी तुटकी फुटकी खेळणी आहेत का खेळणी? ओ ताई, काकू, दादा, खेळणी द्या खेळणी, जुनी नवी तुटकी फुटकी खेळणी. हा काय भलताच प्रकार आहे म्हणून माधुरी गच्चीत आली. समोर एक 40शीतला फेरीवाला माणूस, हुसेन याचं नाव. डोक्यावर उंच काळी टोपी, हनुवटीवर 4 बोटे लांब दाढी, गालाच्या हाडावर एक काळा चामखीळ अगदी उठून दिसत होता. अंगात हिरवा सदरा, त्यावर काळा मळलेला कोट. हा कोट अनेक ठिकाणी जाड दोऱ्यांनी शिवलेला. खाली तरंगणारा आखूड पायजमा, पायात वरच्या कोटासारखेच शिवलेले बूट, हातात सायकल, तिच्या कॅरियरवर एक मोठा पुठ्ठ्याचा बॉक्स, हँडलला खेळण्यांनी अर्ध भरलेलं एक पॉलिथिनचं मोठं पोतं. तिला पाहून खेळणीवाला हुसेन पुन्हा ओरडला, बहनजी, घरात तुमच्या मुलांची मोडकी खेळणी आहेत का? माधुरीने त्याला थांब असं हाताने खुणवलं आणि ती परत घरात आली. विकी आणि छोटी मुन्नी दोन्ही मुलं शाळेत गेली होती. तिने कॉट खालची, कपाटाखालची आणि बास्केटमधली सगळी मोडकी खेळणी गोळा केली. 2-4 फुटके चेंडू, एक बाहुली, 3 चाकं तुटलेल्या गाड्या, एक दांडा नसलेली बॅट, शिवाय काही मोडके मॅकॅनोसारखे गेम्स, अशी सारी खेळणी तिने एका मोठ्या कॅरी बॅगमध्ये भरली आणि त्या फेरीवाल्या हुसेनला दिली. त्यांनी सगळे मिळून 35 रुपये दिले. माधुरीला खूप आनंद झाला. या मोडक्या खेळण्यांचा अगदी घरात कचरा झाला होता. बरं झालं घर स्वच्छ झालं, शिवाय पैसेही मिळाले. चला, आता निदान या 35 रुपयांचं एक नवं खेळणं घेता येईल या विचारात असताना खेळणी पोतडीत आणि सायकलवरच्या खोक्यात भरणाऱ्या हुसेनला तिने सहज विचारलं, काय हो, तुम्ही काय करताय या मोडक्या खेळण्यांचं? यावर हुसेन स्वतःशीच किंचित हसला आणि म्हणाला, मेरी मुमताज खेलती इन खिलौनों से. यावर कुतूहलानं माधुरीने विचारलं, अरे वा, कितने साल की आहे? अरे बच्ची नाही मॅडम, माझी बायको है मुमताज. हुसेनच्या या उत्तरानं माधुरी चकित झाली. अरे वा, खूप अल्लड आणि इनोसंट दिसते तुमची मुमताज. नाही मॅडम, तिचं डोकं नीट चालत नाही. आम्हाला काय बालबच्चा नाही ना, त्याचा परिणाम झालाय तिच्यावर. पण नुसती खेळत नाही, ही सगळी मोडकी खेळणी ती रिपेअर करते. हे फाटकं सगळं शिवून तयार करते. या गाड्या आहेत ना, उद्या पाळायला लागतील. तसं तिला डोकं बिलय फास्ट आहे. एक खोली भरून खेळणी आहेत. आता दुसऱ्या गाड्यांची चाकं यांना बसतील. अशी तयार झालेली खेळणी मी पुन्हा विकतो. या खोक्यात बघा की चांगली खेळणी बी आहेत. हुसेनच्या बायकोची ही गोष्ट ऐकून माधुरी थक्क झाली. कमाल आहे तुमच्या बायकोची. अरे हे कायच नाही, माझी मुमताज या खिलोन्याशी तास तास बोलती. आता तुमच्या घरातलं सगळं मला तिच्याकडनं समजणार. ही खेळणी तिला सगळं सांगतात. फक्त आपण विश्वास ठेवायचा. बघा, परवा मी येईल ना, तेव्हा तुम्हाला तुमचं सगळं सांगतो. हुसेनच्या या वाक्यानं माधुरीनं चक्क डोक्याला हात लावला. बाप रे, कमाल आहे. अरे पण कसं शक्य आहे हे सगळं? यावर हुसेननी आणखीन एक धक्कादायक खुलासा केला. आमच्या घरात 10-15 बालबच्चे आहेत मॅडम. म्हणजे? अहो मगाशी तर म्हणालात. तिला मध्येच तोडत तो म्हणाला, पाळणा घर चालवती ना मुमताज. तिला बाळ नाही म्हणून आपणच शक्कल चालवली. सगळे धर्म एकत्र नांदतात आपल्या घरात मॅडम. आणि आईला धर्म नसतो ना, आई हाच तिचा धर्म. जाम खुशी में रहती मेरी मुमताज. पण आपण आहे ना, हे काम जरा आधीच करायला पाहिलं होतं, म्हणजे तिची शक्कल बी नीट राहिली असती. धावून द्याव.
परवरदिगार मालिक का खेल है सब. चलो, ताजमहल नहीं लेकिन मुमताज तो है. हसत हसत हुसेननं वस्तुस्थिती सांगितली. कोटाखालच्या सदऱ्याचं टोक उचलून त्यांनी घामेजलेलं तोंड पुसलं. आता काय बोलावं हे माधुरीला कळेना. ऐकावं ते नवलच. किती सहज आणि सुंदर मार्ग काढलाय या अशिक्षित गरीब माणसाने. वाट्टेल ते नवस सायास करून, डॉक्टरांचे उंबरे झिजवून, वंशाचा दिवा पेटण्यासाठी प्रत्येकजण अक्षरशः तडफडत असतो. प्रचंड खर्च करून कायदेशीर खरा वारसदार जन्माला घालतो. पण आज या सर्वांच्याच डोक्यात एक मोठा पुरोगामी दिवा या हुसेनने लावला. प्रतिकूलता नेहमीच समाधानाचा मार्ग काढते. आणखी कितीतरी मार्ग प्रलोभित करत असताना हा गुण्यागोविंदानं बांधलेला ताजमहाल म्हणजे समाधानाचं दुसरं गोकुळच. वसुधैव कुटुंबाची ही प्रतिकृती खरंच विलक्षण आहे. एका वेडातून उभं राहिलेलं हे पाळणा घर म्हणजे वात्सल्यपूर्तीचं एक सुंदर मंदिरच जणू. त्या दमलेल्या हुसेनचं पत्नीप्रेम आणि एकनिष्ठता बघून माधुरीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. आपल्या पत्नीसाठी गावभर फिरून खेळणी गोळा करणारा हा पुरुषोत्तम किती श्रेष्ठ आहे. खरंच, काय असतं खरं निरागस प्रेम हे सांगणारा हा कृतिशील वस्तुपाठ. कोणत्या विद्यापीठात शिकला असेल हा हुसेन? माधुरीला उत्तर सापडेना. गरिबी, निरक्षरता का उत्कट प्रेम? खरंच कशी बोलत असेल मुमताज या खेळण्यांशी? माधुरीच्या डोक्यात प्रश्नावर प्रश्न उभे राहिले आणि तिने हुसेनला विचारलं, काय हो, तुमची बायको कधी आणि कशी बोलते या खेळण्यांशी? आता हे सांगायचं म्हणजे अवघड काम आहे बरं का. ते असं जरा लांबून चोरूनच ऐकायला लागते. म्हणजे जशी ती त्या बालबच्च्यांशी बोलते ना तशीच या खेळण्यांशी बोलते. आता हे प्रत्यक्ष बघितलं ना तरच समजणार बरं का. हुसेनच्या या खुलाशावर माधुरीने कधीतरी पाहायला हवी ही गंमत असं मनाशी ठरवत त्याला म्हणाली, कुठे राहता तुम्ही? आमचं कुठलं घर आलंय हो मॅडम. आता राहतो त्या घराचा मालक एका मोठ्या कंपनीतला इंजिनियर आहे. मोहन कुमार शाब नाव त्याचं. त्यांची छोकरी आम्ही सांभाळायचो. नंतर त्यांची फॉरेनला बदली झाली. आता 5-6 वर्ष झाली आम्ही त्याच घरातल्या मागच्या 2 खोल्यात राहतो. लय दिलदार माणूस हा. आम्ही घराची देखभाल करतो, बागबगीचा बघतो. सिर्फ खाण्यापिण्याचा खर्च. त्यांच्याच ओळखीतल्या लोकांची मुलं सांभाळतो. भागतं आमचं. शिवाय पोरांमध्ये वकुतबी जातो मजेत. मुमताज पहिली ना त्यांच्याच घरातल्या बाहुली संग बोलायला लागली. यावर माधुरीने कान टवकारले. काय म्हणाली मोहनशाबची बाहुली? मोहनशाबची छोटी बेबी जुगनू म्हणजे एकदम चमकीला काजवाच जणू बरं का. कधी कधी बाहुली कोणती आणि जुगनू बेबी कोणती हाच गोंधळ व्हायचा. खरं म्हणजे बाहुलीपेक्षा आमची जुगनू एकदम भारी. चालती बोलती बाहुलीच. मुमताजने तिला लय लाळा लावला होता. एका मांडीव जुगनू और एका मांडीव तिची बाहुली. मग कहाणी शुरू. कधी शेरकी, कधी परीची. बोलता बोलता जुगनू डॅडी मम्मा बरोबर विमानात बसून कधी उडून गेली मुमताजला समजलंच नाही. माझी मुमताज अजून बी तिच्या बाहुली संग बोलतीच आहे. तेव्हा मला समजलं का माझी बीबी खिलोण्यांशी बोलती. आता ती त्या बाहुलीशी काय बोलली ते मी नाही ऐकला. पण मोहनशाब आणि त्यांची आवरत लय जागडा करायची. त्याच्यामध्ये जुगनूकडं कोण बी लक्ष द्यायचं नाही. ती बेटी समद या गुडियाशी बोलायची आणि आता ही गुडिया शमद मुमताजशी बोलती. मैडम आप कभी भी आइएगा और तुम्हारी अपनी बात इन खिलौनों से सुनिएगा. हाँ,
वो देखो उस पहाड़ी के नीचे जो कॉलनी आहे ना, साई सोसायटी. हां, त्यात मोबाईलच्या टॉवरच्या बाजूला जुगनू बंगला. बस हुसेन खिलोनेवाला विचारो कोणी बी सांगते. लेकिन तुम्ही आयतवारी या बरं का. काय आहे म्हणजे आमचं पाळणा घर तवा बंद असतो. हुसेनच्या या बोलण्यावर माधुरीला कधी एकदा मुमताजला भेटतीये असं झालं. आता अजय आला की रविवारी दोघांनी नक्की जायचं. मनाशी असं पक्क ठरवून माधुरीने हुसेनला सांगून टाकलं, या रविवारी आम्ही नक्की येऊ. असाल ना तुम्ही घरी? मॅडम, सुबे जरा लवकरच आणा. हुसेननी निमंत्रण दिलं आणि पुन्हा नव्या दमानं ओरडत सायकल ओढत तो मार्गस्थ झाला. माधुरी रविवारचा विचार करत घरात आली. काय गंमत आहे. कोण फेरीवाला दारात येतो आणि बघता बघता मुमताज नावाचा एक गूढ विषय सापडतो. स्त्रीमुक्तीसारख्या अनेक सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या माधुरीला मुमताज नवं आव्हान देते. घरातल्या खेळण्यांशी बोलून जर घरातले प्रश्न समजले तर किती प्रश्न सुटतील. या विचारातच संध्याकाळ झाली. दोन्ही मुलांना घेऊन अजय आला. तिने जुन्या खेळण्यांचा सगळा किस्सा अजयला सांगितला. अजयला हे सगळं ऐकून गंमत वाटली. दोघांनीही जायचं नक्की केलं आणि रविवार उजाडला. मुलांना शेजारी ठेवून माधुरी अजयसह साई सोसायटीत दाखल झाली. समोरचा मोबाईल टॉवर दाखवत ती अजयला घेऊन जुगनू बंगल्याच्या गेटवर आली. आत भिंतीला लावलेली हुसेनची सायकल दिसताच तिने खात्रीने गेटचा कोयंडा काढला. गेटच्या आवाजाबरोबर हुसेन पळतच बाहेर आला. अरे आइए आइए मैडम, आप तो बिल्कुल टाइम पे आई. आप ही के खिलौनों को लेके बैठिए. आइए आइए. अरे बाबूजी नमस्ते. अजयनी नमस्ते केला आणि दोघेही हुसेनच्या मागोमाग बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या हुसेनच्या त्या घरात गेले. बाहेरच्या या खोलीतून खेळण्यांशी गप्पा मारणारी मुमताज त्यांना दिसली. भुऱ्या केसांची मुमताज खरंच खूप सुंदर होती. इथूनही तिचे पाणीदार टप्पोरे डोळे आणि गोरापान चेहरा उठून दिसत होता. नाजूक टोकदार नाक आणि गालावर आलेली एक मोठी बट तिच्या निरागस चेहऱ्याचं सौंदर्य खुलवत होती. हातातल्या बाहुलीसारखेच नाजूक ओठ बोलताना खूप छान दिसत होते. खरंच अगदी खरीखुरी त्या इतिहासातली मुमताजच जणू. तिला दिसू नये म्हणून हुसेननं या दोघांना कॉटच्या कोपऱ्यावर थोडं तिरकसं बसवलं. इथून मुमताजचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. मुमताजच्या हातात यांच्याच विकीची दांडा तुटलेली बॅट होती आणि मुमताज त्या बॅटशी बोलत होती. खूपसं स्वतःशी हसून ती बॅट कानाला लावली, पुन्हा हसली आणि त्या बॅटला म्हणाली, अरे बताव ना, बोल ना, कुणी तोडला तुझा दांडा? अच्छा 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 अच्छा, तो झगडा हुआ, फिर तुम गिर गई आणि तुटली. पुन्हा मुमताज हसायला लागली. माधुरीला आठवलं, विकी आणि मुन्नी दोघं रडत होते आणि विकीने बॅट जोरात फेकली. ती टेरेसच्या ग्रिलवर आपटली आणि तेव्हा बॅटचा दांडा तुटला होता. ती बरोबर बोलतीये असं माधुरीने अजयला खुणावलं. तोपर्यंत मुमताजनं मुन्नीची बाहुली उचलली आणि सुरू झाला एक खराखुरा गूढ संवाद. कान टवकारून अजय आणि माधुरी ऐकू लागले. केवरी गुडिया, तुझे सगळे बाल कोणी तोडले? तुझा फ्रॉक कसा फाटला? आणि बेटा, तू डड्डी नाही घातली? ऐसे नंगा नहीं रहने का क्या? बेटी, मी बी बच्ची होती ना, तवाची मी अगदी आईशीच होते. आम्हाला तर खायला बी मिळायचं नाही. अब्बू दारू पिऊन यायचा आणि आम्हीला मारायचा. आम्ही रडलो तर आम्हाला बी लय मारायचा. आमच्या केसांना धरून कैसा बी वाढायचा. अगं तू तर फाटका तरी फराक घातला ग, आम्हाला त्यो बी नाही. गरीबी लय वाईट चीज आहे. ये गरीबी आहे ना माणसाला बिलकुल गंदा करते. आयुष्यच आम्ही मोठे झालो. नवा कपडा नाही, साळा नाही,
पोट भरकावा खाना नाही. आम्ही जिथं कामाला जायची ना, त्यांच्या पोरांचं कपडं घालून आम्ही दिस काढले. तू तर लई श्रीमंत आहे. आमचं नशीब बहुत बेकार. असं म्हणत मुमताज रडायला लागली. मध्येच त्या बाहुलीचे पापे घ्यायला लागली. पुन्हा थांबून त्या बाहुलीशी बोलायला लागली. अरे, तू तर काय बोलत बी नाही. कशी बोलणार तू? तुला तुझ्या बेबी मालकिनीनं बहुत उंचावरून खाली फेकलं होतं, तेव्हापासून तर तू गुंगीच आहे. तिच्या या वाक्याबरोबर अजय आणि माधुरी एकमेकांकडे आश्चर्यानं पाहायला लागले. झालं. म्हणजे आता मुन्नीची बाहुली मुकी निघाली. हां, पण एकदा मुन्नीनी ही बाहुली गच्चीवरून खाली टाकली होती. माधुरीला ती घटना आठवली. तिने अजयला तसं हाताने खुणावून सांगितलं. तिकडे मुमताज पुन्हा बोलायला लागली. अरे गुडिया, हमारी गरिबी तर अजूनच वाईट निघाली. मी लय खूबसूरत आहे ना, म्हणून आब्बूनं माझी शादीच करून टाकली. शादी म्हणजे काय हे मला समजत बी नव्हतं. लेकीनं पैशानी नाही, पण मनाने लय आमिर नवरा मिळाला. पुन्हा मुमताज हमसून हमसून रडायला लागली. पर बेटा, जो मनानं श्रीमंत असतो ना, त्याचं पेट अल्ला वांजुट ठेवतो ग. मी जो पहनला नाही ना, तो कपडा माझ्या गुडियाला आम्ही आणणार होतो, पर क्या नसीब आहे. सगळ्या बाजूने त्याने आम्हाला भिकारी करून टाकलं. मजदूरी से मजबूरी बहुत बेकार है बेटी. चलो छोड़ दे. अपनी मेहनत और पसीना भुला देता है मजबूरी को. आता आहे ना, आता मी तुला नवा गुलाबी याच्यापेक्षा भारी फरक शिवणार. और मग माझं हे बाळ हसायला लागणार. मुमताज अशीच हसत आणि रडत राहिली. खूप वेळ ती तेच तेच बडबडत होती. तिच्या बोलण्याने अजय आणि माधुरी थक्क झाले. वेडी म्हणावं तर ऐकत राहावं असं विलक्षण बोलणं आणि शहाणी म्हणावं तर मध्येच होणारी निरर्थक बडबड. ते गूढ हसणं, क्षणात रडणं. त्यात ही बाहुली तिने मुकी ठरवल्यामुळे सगळंच कुतूहल थांबलं. अजयने माधुरीला आणि हुसेनला बाहेर जाऊ अशी खूण केली आणि तिघेही उठून बाहेर आले. हुसेनला काय झालं काही कळेना. तो भांबावला. क्या हुआ साहब? यावर अजयने हुसेनला थोडं स्पष्टच सांगितलं. हे बघ हुसेन, तुझ्या बायकोच्या मनाला एक खूप मोठा धक्का बसलाय. शिवाय तिच्या मनात खोलवर तिच्या प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम झालाय. तिला मानसोपचार तज्ज्ञाला दाखवायला लागेल. पण मग ती इतरांच्या घरच्या गोष्टी या खेळण्यांशी बोलून कशा सांगतीये? माधुरीने मध्येच अजयला विचारलं. अगं असं काही नाहीये माधुरी. आणि बरं का हुसेन, हा सगळा आपल्याही मनाचा खेळ आहे. अजयने दोघांनाही समजावलं. हे पहा, कोणतंही खेळणं पडल्याशिवाय मोडत किंवा फुटत नाही आणि कोणतीही बेबी ते फेकल्याशिवाय राहत नाही. आपटणं, तोडणं, मोडणं ही मुलाची सहज प्रवृत्ती असते आणि मम्मी किंवा पप्पांनी हे दृश्य अनेकदा पाहिलेलं असतं. मुलांची आणि पालकांची भांडणं घरोघरी अशा विषयानं बरीचशी सारखीच असतात. फक्त शब्द आणि आवाज भिन्न, दुसरं काय. या खूप हुशारही आहेत आणि काहीशा डिसऑर्डर. तेव्हा हुसेन साहेब यांना डॉक्टरांना दाखवावंच लागेल. अजयने त्याला जे वाटतं ते अगदी स्पष्ट केलं. माधुरीलाही अगदी तंतोतंत पटलं. नंतर अजयनेही हुसेनला नीट समजावून सांगितलं. मुमताज ही खूप गरिबीत वाढली. तिच्या बालपणी तिला हवी असणारी कुठलीच गोष्ट तिला मिळाली नाही.
उलट त्याऐवजी कठोर शिक्षाच झाल्या. पुढे मोठेपणी आपलं नशीब बदलेल या आशावादाचाही पराभव झाला आणि त्यातून आलेलं नैराश्य म्हणजे हा निर्जीव खेळण्यांशी होणारा संवाद. तिला मातृत्व लाभलं नाही हे शल्य या विक्षिप्ततेचं आणखीन एक महत्त्वाचं कारण. माधुरीलाही हे सगळं गूढ उकललं. तिने अजयला 2 गोष्टी सुचवल्या. हे बघ अजय, एक म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ, शिवाय गायनेकॉलॉजिस्टलाही यांना दाखवायला हवं. आय थिंक शी मे कन्सीव्ह. तिला सपोर्ट करत अजय म्हणाला, नक्कीच नक्कीच आपण हे करू. आपण तिला डॉक्टर नरेशला दाखवू. माझा मित्रही आहे. अँड आय थिंक ही इज द एक्झॅक्ट सोल्युशन. यावर माधुरीने होकारार्थी मान हलवली. माधुरीला ते पाळणा घर, ती निरागस मुमताज सारखी दिसू लागली. मुमताज आणि हुसेननं वस्तुस्थिती स्वीकारून जे काही कार्य सुरू केलं होतं त्यात खूप समाधान होतं, पण त्याही पलीकडे एक आनंद आहे याची माधुरीला जाणीव झाली. कारण हा मातृत्वाचा आनंद जर मुमताजला अनुभवता आला तर बाळाच्या संगोपनाची, खऱ्या वात्सल्याची अनुभूती तिचं हे उदासीन वेड नक्की दूर करेल. या दाम्पत्यानं जरी समाधानाच्या अनेक वाटा शोधलेल्या असल्या तरी हा खडतर प्रवास एका वेगळ्या समाधानाच्या उंबरठ्यावर थांबायला हवा. खरं तर मुमताजच्या निर्विकार चेहऱ्यावर नवहास्य फुलवायची माधुरीची जिद्द आता उफाळून कामाला लागली. तिने अजयला यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. दोघांनी हुसेनशी चर्चा केली. त्यालाही ही गोष्ट पटली. तसं तर हुसेननेही यापूर्वी मुमताजला मूल होत नसल्यामुळे तिची ही अवस्था झाल्याचं माधुरीला सांगितलं होतंच. त्यांनीही काही जडीबुटीवाले, काही दर्गे, गंडे, दोरे, ताईत आणि बुवांचे, साधूंचे दरबार केले होते, पण खर्चाच्या भीतीनं मोठ्या डॉक्टरांकडे जायला तो घाबरत होता. पण आज हे दाम्पत्य देवासारखं आलं. अजयच्या ओळखीमुळे खर्चही फार येणार नव्हता. बघता बघता मुमताजला डॉक्टर नरेशला दाखवण्यात आलं. तिच्या आणि हुसेनच्याही सगळ्या प्रकारच्या टेस्ट झाल्या. मुमताजवर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि बघता बघता या आरसपानी सौंदर्याला दिवस गेले. हुसेनचा आनंद गगनात मावेना. मुमताजला आपल्या पोटात एक सुंदर गुडिया आहे याची जाणीव झाली. या आनंदात ती घरातल्या सगळ्या खेळण्यांशी मनमुराद बोलायला लागली. पाळणा घरातल्या मुलांशी चक्क त्यांच्यापेक्षा लहान होऊन दंगामस्ती करायला लागली. तिच्या गोकुळात आता एक नवा पाहुणा येणार होता आणि खरंच तो दिवस उजाडला. या पाळणा घरातल्या मोकळ्या पाळण्यात एक सुंदर, मोहक, नाजूक गुडिया विराजमान झाली, अगदी त्या जुगनूसारखी. मुमताज आता या स्वतःच्या गुडियाशी बोलायला लागली. तिच्या मनातली सारी गरिबी दूर पळून गेली. मुमताज आज अगदी अमीर झाली. हुसेन नावाचा बाप पुन्हा नव्या जोमानं बाहेर पडला. ए खेळणीवाला, जुनी, नवी, तुटकी फुटकी खेळणी आहेत का? खेळणी, अरे खेळणी द्या, खेळणी. हा आवाज माधुरीच्या दारात रोज थांबायचा. हुसेन मॅडमला बाळाच्या रोज नव्या गोष्टी सांगायच्या. माधुरी त्याला हसून विचारायची, आता मुमताज खेळण्यांशी बोलते का? हां, बोलती है. आता स्वतःच्या भावलीशी बोलत असती. नाही पटलं तर आमची भावली रडती आणि मग मुमताज हसती. असं सांगून हुसेन दिलखुलास हसत असतो आणि माधुरी एका फार मोठ्या समाधानानं त्याला टाटा करते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात लक्ष्मीकांत रांजणे लिखित कथा खेळणीवाला. ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट जरूर करा आणि या कथेचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा, कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.